नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही गेले काही दिवस ऐकताय ज्योती पुजारी यांच्या लेखणीतनं साकारलेली एका स्त्रीच्या जिद्दीची, चिकाटीची, आयुष्याला धाडसानं भिडणाऱ्या वृत्तीची गाथा, अर्थात अनंत यात्रा. आज ह्या कादंबरीचा 16वा अर्थात शेवटचा भाग. स्मशानाच्या भोवतीनं माणसांचं जग उभं राहिलं. घर, इमारती उभ्या राहिल्या. कित्येक वर्ष एकटं ओसाड पडलेल्या माळावर सुबक टुमदार बंगले आकाराला आले. त्या बंगल्यांमध्ये घराघरात, इमारतींमधनं माणसं राहायला आली. ओसाड जागेत संसार फुलले. गावाच्या बाहेर असलेलं स्मशान आता गावात आलं. पूर्वी काहीही आणायचं झालं तर गावात जायला लागायचं. आता माणसांच्या गजबजलेल्या वस्तीत दुकानं आली. माणसाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू त्या दुकानातनं विकायला आल्या. स्मशानाजवळ राहायला आलेल्या माणसांच्या मनात स्मशानाची, भूतप्रेताची भीती सतत जागती होती. लेकूरवाळ्यांच्या मनात त्या भीतीचा एक वळसा जास्तच गडद होता. मग त्याच्यावर उपाय म्हणून वस्तीत देऊळ उभं राहिलं. कुठल्या तरी देवाची मूर्ती देवळाच्या गाभाऱ्यात स्थानापन्न झाली. देवळातनं सकाळ संध्याकाळ आरतीचा आवाज स्मशानात यायला लागला. कधीतरी कीर्तन, प्रवचन व्हायचं. मनातल्या भीतीला देवाचा टेकू दिला तेव्हा कुठे मन स्थिर झालं. नव्यानं उगवलेल्या त्या वस्तीतले सुशिक्षित, आपल्या सुरक्षित कोशात जगणारे लोक वर्षानुवर्षापासून तिथे स्वतःला गाडून घेतलेल्या स्मशानाच्या जीवावरच उठले. गावात मानवी वस्तीच्या जवळ स्मशान नको, हे स्मशान इथनं दुसरीकडे न्या. जळणाऱ्या प्रेतांच्या दुर्गंधीचा वस्तीला त्रास होतो. सरणाच्या धुराचा त्रास होतो. मांस जळाल्याचा वास येतो. ठेकेदाराकडे वस्तीतल्यांच्या रोजच्या रोज अशा तक्रारी सुरू झाल्या. आता तुम्ही लोकच स्मशानाजवळ येऊन राहिले, त्याला आम्ही काय करणार? तुम्ही यायच्या आधीपासून हे स्मशान आहे, हे कुठेही जाणार नाही. ज्यांना स्मशानाचा त्रास होतो त्यांनी इथून निघून जावं. ठेकेदारानं ठणकावलं. शेवटी त्यांनी लोकांच्या ओरडण्याकडे लक्ष देणं सोडून दिलं. तो एका कानानं ऐकायचा, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचा. तसंही आता हे स्मशान सोडायचं पक्क झालं होतं. फार थोडे दिवस त्याचा या स्मशानाशी संबंध राहिला होता. गुंजा आणि जगन तरी इथे कुठे राहणार आहेत? किशनला नोकरी लागली आहे, तो या दोघांना घेऊन जाईल त्याच्याकडे. ठेकेदाराने सगळा विचार करून ठेवला होता. जगन पाय मोकळे करायला त्या वस्तीत फिरून यायचा कधी कधी. त्या देवळाकडे मात्र फिरकत नव्हता तो. स्मशानात राहणाऱ्या या माणसानं आमचं देऊळ विटाळलं असं म्हणायला ते लोक कमी करणार नाहीत. आणि तसं झालं तर पिसाळलेल्या कुत्र्यासारखे ते सगळे आपल्या मागे लागतील. त्यापेक्षा त्यांच्या देव आणि देवळापासनं लांब राहिलेलं बरं, असा विचार जगननं केला. त्या वस्तीत फिरताना, त्या सुबक घरातली संसार चित्र बघताना जगनला आपला रानोमाळ फिरणाऱ्या डोंबाऱ्यासारखा संसार आठवला. वस्तीतल्यांना हा त्या स्मशानाचा चौकीदार असल्याचं कळलं तसं त्यांनी जगनला आपल्या वस्तीत यायची बंदी करून टाकली. जगन उदास मनानं स्मशानात बसून असायचा. गुंजाला त्या वस्तीशी, तिथल्या माणसांशी काही देणं घेणं नव्हतं. तिच्या वस्तीतही माणसंच राहत होती. त्यांनी तिला जगणं नकोसं केलं होतं. बंगल्यातली माणसं चांगली होती. तिचं त्या घराशी नातं जुळलं. मांडे काकूंसारख्यांच्या घरात राहिल्यानंतर जगणं असंही अलवार असू शकतं ते कळालं. स्मशानात राहिल्यापासनं सभ्य माणसांच्या वस्तीनं तिला, तिच्या कुटुंबाला वाळीत टाकलं. तिच्या पोरांचा त्यांना विटाळ व्हायचा. ती माणसं, त्यांचं जगणं तिने मनातनं हद्दपार करून टाकलं. आता तिचे दिवस निघाले. संध्याकाळची दारात बसलेली ती गेल्या दिवसांचा विचार करत होती. परवा किसनचं पत्र आलं. पत्रात त्यांनी त्याच्याच कंपनीत असलेल्या लीना कुकरेजा नावाच्या मुलीशी लग्न ठरवल्याचं लिहिलं होतं. जगन आणि गुंजासाठी हा बॉम्बस्फोट होता. पत्र वाचल्यावरती सुन्न झाली. काय बोलावं सुचेना तिला. कुकरेजा म्हणजे सिंधी, पंजाबी असावी.
पोरानं आपल्या जातीतली पोरगी पाहिली असती तर बरं झालं असतं असं एकदा वाटलं, पण त्या विचारातला फोलपणा तिच्या लक्षात आला. एकदा वाटलं पोरानं काही वाईट नाही केलं, पण लगेच मनात विचार आला की ही पोरगी कशी असेल, ती किसनला सुखात ठेवेल का. त्यांनी लग्न करायचं ठरवलं असं पत्रात लिहिलं होतं, पण ते कधी करणार ते काही लिहिलेलं नव्हतं. त्याच्या लग्नाला जायला लागेल, त्याच्या सासरची माणसं कशी असतील, इतकी वर्ष तो स्मशानात राहत होता हे त्यांनी त्यांना सांगितलं असेल का. अनेक प्रश्न ह्या दोघांच्या मनात होते, पण त्या प्रश्नांची उत्तरं फक्त किसन देऊ शकणार होता, आणि तो तर शेकडो मैल अंतरावर होता. गुंजाला सून आणायची होती, पण अशी सिंधी पंजाबी पोरगी सून म्हणून स्वीकारणं तिच्या मनाला पटतच नव्हतं. लीनाच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं, पण पोरीच्या हट्टापुढे त्यांनी हार मानली. प्रश्न गुंजाचाच होता. परजातीची पोरगी किसनची बायको म्हणून स्वीकारणं तिला जड जात होतं. लीनामध्ये नाकारण्यासारखं काही नव्हतं. 10 जणीत उठून दिसणारी होती, बी झाली होती, किसनच्या बरोबरीनं कमवत होती, फक्त जात एवढाच आडसर उरला होता. जगननं किसनला ताबडतोब परत येण्याचं पत्र टाकलं. बापू, माझी नोकरी नवीन आहे, मला इतक्यात रजा मिळणं शक्य नाही, किसननं कळवून टाकलं. या पोराचं काय कळत नाही, लगीन करायला निघालाय, बापाशी बोलायची त्याला गरज नाही वाटली, मी भेटून येतो त्याला. जगनला किसनच्या वागण्याची चीड आली. गुंजालाही किसनचं वागणं पटलं नव्हतं, पण त्याचीही काहीतरी अडचण असणार. नवीन नोकरी आहे, सुट्टी मिळणं मुश्किल असणार, तो खोटं कशाला बोलेल. एवढी घाई करण्यापेक्षा किसनची बाजू एकदा समजून घ्यावी असं तिला वाटत होतं. एवढी घाई करू नका, त्याला सुट्टी मिळाली ना का तो येतोच आहे बघा, तेव्हा बोलू की आपण त्याच्याशी. गुंजानं त्याला समजावलं. तो न येण्यासाठी काहीतरी कारण सांगून राहिला आणि तुला ते खरं वाटून राहिलंय. लग्न करणार कळवलंय खरं, पण तो लग्न करूनच येईन, नाही तर करून मोकळा बी झाला असेल. जगनला किसनचा अतिशय राग आला होता. नाही होतो तसं काय करणार नाही, त्याला तसं करायचं असतं तर त्यांनी पत्रही टाकलं नसतं ना, सरळ बायकोला घेऊन इथं आला नसता वे तो. गुंजानं तिला जे वाटलं ते सांगितलं. किसन असं काही करणार नाही याची तिला खात्री होती. पाखरांना पंख फुटले, त्यांनी आकाशात भरारी घेतली, पण घरट्यात त्यांची वाट बघणाऱ्या आईबापाला ते विसरले नव्हते, विसरणारही नाहीत. किसन नोकरीवर रुजू होण्यासाठी नगरला निघाला तेव्हा त्या दोघांच्या पाया पडताना, शहरात गेल्यावर राहण्याची सोय बघतो आणि तुम्हा दोघांना तिकडे घेऊन जातो असं म्हणाला होता. किसननं लीनाला त्याची घरची परिस्थिती, त्यांचं स्मशानात राहणं, आईचे कष्ट सगळं काही सांगितलं होतं. मी आणि माझी माणसं अशी आहेत, मी आईबापूंना इथे कायमचं आणणार आहे, तुला हे पसंत नसेल तर तसं आधीच सांग, म्हणजे आपण लग्न करायचं का नाही हे त्याच्यावर ठरेल. किसननी स्पष्ट सांगितलं. किसनचं हे सगळं ऐकल्यानंतर तुझ्याशीच लग्न करण्याचा माझा विचार पक्का झाला आहे. बापरे, तुम्ही स्मशानात राहत होतात हे ऐकून माझा थरकाप होतोय. तुझे आईवडील, विशेषतः तुझी आई ग्रेट आहे. तू जरूर त्यांना नगरला आण. आता तरी त्यांची त्या स्मशानातनं सुटका होऊ देत. तू त्यांना आण, मला आवडेल लग्नानंतर त्यांच्याबरोबर राहायला. प्रश्न तो नाही आहे, प्रश्न राहण्याचा आहे. का? अरे तू सध्या तुझ्या मित्राच्या फ्लॅटवर राहतोय, तिथे राहतील की ते. तो माझ्या कलिगच्या भावाचा फ्लॅट आहे. तो त्याचा भाऊ तिकडे जळगावला नोकरी करतो. तो इथे आला तर मला ती जागा सोडावी लागेल, मग मी सगळ्यांना घेऊन कुठे जाणार. त्यापेक्षा आत्ताच एखादी स्वतंत्र जागा बघावी म्हणतोय. मग तुझं म्हणणं बरोबर आहे, पण सध्या तुझ्या जागेचा प्रश्न सुटला आहे ना, मग तू आईवडिलांना घेऊन ये. जागा सोडायची वेळ येईल तेव्हा बघू काय करायचं ते. तू लगेच गावी पत्र टाकून दे. लीनाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी बापूंना पत्र टाकलं. किसन मंजू नसल्यामुळे गुंजाचं मन त्या रिकाम्या घरात अजिबात रमत नव्हतं. त्यात पुन्हा किसननं परजातीच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलेलं कळवल्यापासनं तिचं मन उचाटल्यासारखं झालं होतं. किसननं पत्रात लिहिलं होतं, पोरगी स्वभावानं चांगली आहे, गुणी आहे. अरे असेल ना, पण तिची जात, दुसऱ्या जातीची पोरगी आपल्या घरात आणायची.
गुंज्या पोरं वाटेला लागली, आपण आता हिथं कशाला राहायचं, चल गावात एखादी खोली घेऊ भाड्याने आणि राहू तिथं. जगन म्हणाला. तिने नजर उचलून त्याच्याकडे बघितलं. खोलीचं भाडं, पोटाला लागणारं अन्नधान्य, कशाच्या जोरावर कमावणार, कमाई एक ढेल्याची नाही आपल्याला. गुंज्याच्या आवाजात जमान्याभरचा कडवटपणा आला होता. करू काहीतरी, जगन सहज बोलून गेला. त्याला तिच्या आवाजातला कडवटपणा जाणवलाच नव्हता की त्यांनी जाणवून सुद्धा दुर्लक्ष केलं होतं. तिच्या कपाळावरच आठ्या उमटल्या. जन्मभर बायकोच्या जीवावर आयतं खाऊन जगला हा. याच्या हाडाला कधी झीज सोसावी लागली नाही. गावात जायचं राहायचं म्हणतोय, खायचं काय, मातीची ढेकळं. म्हणजे मी पुन्हा लोकांच्या घरचे रागाडे उपसायचे, हा स्वतः काही करणार नाही. आणि आता पुन्हा लोकांचे रागाडे उपसायची ताकद माझ्यात नाही. मायचं झोपडं त्या गफूरनं बळकावून टाकलंय. त्याच्या आरेला कारे म्हणणं ह्याला जमणार आहे का. सगुणा मावशीमध्ये आली होती तेव्हा तिने सांगितलं की त्यांनी माझी झोपडी बळकावली, तिथे दारूची भट्टी लावली आहे म्हणे. गुंज्या पिंपळाच्या पारावर आपल्याच विचारात बसली होती. समोर दाराच्या उंबरठ्यात जगन दात कोरत बसला होता. सगळा जन्म हा माणूस गांडुळासारखा जागला, कणा मोडल्यासारखा वागत आला. माझ्या गळ्यात काळी पोत आणि कपाळावर ठसठशीत कुंकू शाबूत ठेवणारा हा माझा नवरा, याच्या पायी सगळं आयुष्य पणाला लावलं मी. तिच्या मनात त्याच्याबद्दल कितीही तिटकारा असला तरी जगानं त्याला कमी लेखलेलं तिला अजिबात चालत नव्हतं. त्याला कोणी नावं ठेवली तर ती वाघिणीसारखी चावताळायची. पोरांच्या मनात बापाची प्रतिमा चांगली राहावी असाच तिचा प्रयत्न कायम राहिला. काही झालं तरी तो तिचा नवरा आहे आणि संस्कारांचा परंपरांचा पगडा असलेलं तिचं मन त्याला दुनियेसमोर उजळमाथ्यानं वावरता येईल याचीच काळजी घेत आलं. रामनाम सत्यहेची धून स्मशानाच्या वाटेवरनं हळूहळू पुढे सरकत होती. गुंज्यानं तिकडे बघितलं, मयत येत होती. जगन जागचा हल्ला नाही. तीच उठून मागे आली, ढिगातली लाकडं काढली. सरळ रस्ताना मैताबरोबर आलेल्याचा तिच्या खांद्याला सहेतुक स्पर्श झाला. तिने रागानं त्याच्याकडे बघितलं तेव्हा तो जरा वर रमला. मसणात असले तरी वासना सुटत नाही, माणसाची जातच हरामी. मनातल्या मनात त्याला शिव्या हसडत तिने सरळ रचलं. 25 वर्षांची तरुण पोरगी बाळणपणात गेली. बाळाला जन्म देताना तिचा जीव गेला, बाळ वाचलं. रजिस्टरमध्ये माहिती भरताना तिला हे कळलं. बोलणाऱ्यानं डोळ्यात पाणी आणून तिचं बाळ वाचलं हे सांगितलं. हिरव्या साडीत लपेटलेली ती सुवासिनीचा सगळा साज तिला अंगावर घातला होता. कपाळावरचा लाल कुंकवाचा फराटा तिच्या धरधरीत नाकावर आला होता. सावळा शांत चेहरा, उंच कपाळ, कुरळे केस. शांत झोपल्यासारखी वाटत होती ती. तिच्या नवऱ्याने तिला अग्नी दिला आणि तिथेच खाली बसून तो धाय मोकलून रडायला लागला. गुंजा सुन्न होऊन बघत होती. आई झाली पण आई पण भोगू न शकलेली ही तरुण पोरगी. लग्नाची नव्हाळी सरायच्या आतच सरण नशिबी आलं तिच्या. सासरच्या लोकांनी मारलेली ती सासूरवाशीण आणि संसाराचा डाव, जगण्याचा अर्थ कळायच्या आत जगणं संपून मरणाच्या वाटेनं निघून गेलेल्या ह्या सगळ्यांचे अस्वस्थ आत्मे पिशाच्य होऊन वावरत असतील का. गुंज्याच्या मनात आलं. प्रेत सरणावर ठेवल्यावर पाण्यानं भरलेलं मडकं खांद्यावर घेऊन सरणाभोवती मारलेल्या फेऱ्या, मागच्या मागे ते मडकं टाकून देणं, आश्मा घरी नेणं, या सगळ्याला काही खरंच अर्थ असतो. आणि असला तरी काय, शेवटी माणूस मेला की सगळं संपून जातं ना, मग हे उपचार कशासाठी. वैशाखातला तो दिवस चांगला तापला होता. सगळ्या अंगाची लाही होत होती. वरून आग ओकणारा सूर्य आणि समोर रसरसून पेटलेलं सरण. चारही बाजूनं पेटलेल्या एखाद्या भट्टीत बसल्यासारखं वाटत होतं.
गुंजानं विहिरीच्या पाण्यानं चांगल्या 2 बादल्या भरून आणल्या. गार पाण्यानं आंघोळ केली. तेवढ्यापुरतं बरं वाटलं. पुन्हा सगळ्या अंगातनं घामाच्या धारा व्हायला लागल्या. ती समोरच्या दारात उभी राहिली. समोर पिंपळाची सावली असल्यामुळे थोडं बरं वाटत होतं. तिला दुरून पोस्टमन येताना दिसला. पोस्टमननं तिच्या हातात पत्र दिलं. पत्र किसनचं होतं. जगनला तेवढ्या गरमीतही झोप लागली होती. ती तिथेच भिंतीला टेकून खाली बसली. किसनचं पत्र वाचायला लागली. तीर्थरूप आईबापूंना शिरसाष्टांग नमस्कार. पत्र लिहिण्याचं कारण म्हणजे मी मागच्या पत्रात लीनाबद्दल लिहिलं होतं. तुम्ही एकदा तिला भेटावं असं मला वाटतं. तुम्ही दोघं नगरला या. मला घर मिळालेलं आहे, त्यामुळे आपल्या राहण्याची सोय झाली आहे. लीनासुद्धा तुम्हाला भेटायला उत्सुक आहे. तुम्ही इथे आल्यावर मंजूलाही बोलावून घेऊ. सगळे मिळून विचार करून पुढचं ठरवू. तुम्ही सांगाल ते मला मान्य राहील. लीनाला मी आपल्या स्मशानात राहण्याची कल्पना दिलेली आहे. मी या महिन्याच्या 30 तारखेची गाडीची 2 तिकीटं पाठवली आहेत. तुम्ही नगरला पोहोचाल तो रविवारी येतो. रविवारी मला सुट्टी असते. मी तुम्हाला घ्यायला स्टेशनवर येईन. तुमचा किसन. गुंजानं पाकिटात बघितलं. रेल्वेची नगरची 2 तिकीटं पाकिटात होती. तिकीटे तिने परत पाकिटात ठेवली. जगन उठल्यावर तिने ते पत्र त्याच्या हातात दिलं आणि ती चहा करायला आत गेली. मग आता काय करायचं? चहाचा कप ओठाला लावत जगननं गुंजाला विचारलं. जाऊन तर बघू. त्यांनी पसंत केलेली पोरगी कशी आहे ते तर बघता येईल. आणि हा काय झालं तरी आता हे तर यायचं नाही. पण मला वाटतं गुंजा एकदम असं नको ठरवायला. नाही कसं आहे, ती पोरगी आपल्याला आवडलीच नाही तर किसनला आवडली ना, मग चांगली असेल. त्यांचं लग्न करून देऊ. राहू त्यांच्याजवळ. पुढं जाऊन त्यांचं आपलं नाही पटलं तर मग कुठं जाणार आपण? हा तरी मुक्काम कुठं कायमचा आहे? ठेकेदार हे स्मशान दुसऱ्याला देणार आहे. तो कसा असेल काय माहिती. आणि मरपर्यंत हितच राहायचं असं तर काय नाही ना. उद्या हिशेब घ्यायला येतील तेव्हा आपण नेहमीसारखं किशनकडे जातोय हे त्यांच्या कानावर घाला. आज 10 तारीख आहे. 20 दिवसात सगळं बस्तान गोळा करायचं आपल्याला. दुसऱ्या दिवशी ठेकेदार हिशोब घ्यायला आला तेव्हा जगननं ते दोघं किशनकडे जाणार असल्याचं त्याला सांगून टाकलं. परत येणार आहे का? ठेकेदारानं विचारलं. नाही भैया, आता आम्ही किशनजवळच राहू. त्यांनी आमच्या तिकटी बी पाठवल्यात. ठीक आहे, कधी जाणार? या 30 तारखेला जाणार. माझी काय मदत लागली तर सांगा. जाता जाता ठेकेदार म्हणाला. भैया तुम्हाला नाही तर कोणाला सांगणार आम्ही? दुसऱ्या दिवशी गुंजा फुलाकडे गेली. किशननं त्याचं लग्न ठरवलंय आणि दोघं किशनकडे जाणार असल्याचं तिला सांगितलं. मंजीचं लगीन तसं केलं पोराचं असं. गुंजे तू तर भल्ली निघाली. कोणाला बोलवायचं कामच नाही. गुंजाला माहिती होतं हा विषय निघणार, पण तिने तिला समजावलं. एक दिवस गहनाला भेटून आली. गहना करवी सगुणा मावशीला ती गाव सोडून जात असल्याचा निरोप पाठवला. सगुणा मावशी दौलती तिला भेटायला आले. गुंजे तू स्वतःची जिद्द खरी केली बाई. अगं मसनात राहणं खेळ नाही, गंमत नाही. तू करून दाखवलं. पण ते बाया. सगुणानं तिच्या पाठीवरनं हात फिरवला. ती फक्त हसली. यात सगुणा मावशीनं तिला तेव्हा वेड्यात काढलं होतं. मग वेळात वेळ काढून ती भाभीला भेटून आली. अगं आम्ही 2 महिन्यात गावाला जाणार. तू आमच्या आधी हे गाव सोडून निघतीयस. निघायच्या दिवशी गुंजा एक सामान आवरत होती. रात्रीची गाडी होती. अख्खा दिवस हाताशी होता. तिने सायकली भैयाला देऊन टाकल्या. घरामागचे ओठे झाडून साफ केले. सगळी राख घमेल्यात भरली. भिंतीजवळ नेऊन टाकली. सगळी कामं झाल्यावर स्वयंपाक केला. आंघोळीला जाणार तेवढ्यात मयत आली. आज रचण्याचा शेवटचा दिवस. वयानं पिकलेल्या म्हातारीच्या मैताला आगीच्या ज्वाळांनी ओढून घेतलं. मैताबरोबर आलेले लोक परत गेले. गुंजा 2 खोल्यांच्या त्या टिचभर घरात पाकोळीसारखी भिरभिरली. या एवढ्याशा घरात तिने तिचा संसार मांडला. सरणाचे ओटे, सांडलेली राख बघताना तिच्या काळजात लक्ककन हल्लं. पहिलं सरण रचताना हातापायाला थरकाप सुटला होता.
कितीतरी बरे वाईट अनुभव तिने या घरात घेतले. गुंजा जगन आपला संसार आवरायला लागले. आदल्या रात्री गुंजाला अजिबात झोप आली नाही. त्या रात्री त्यांचा असण्याचा मिळालेला दाखला, ठेकेदारानं शिकवलेलं सरणाचं काम, बासडा घेऊन सरणाभोवती घातलेल्या फेऱ्या, याच अंगणात मंजू किसन लहानाचे मोठे झाले. किसनचं सरणाची राख अंगाला फासून घेणं, अनंत आठवणी तिच्या मनात उसळल्या. जगनचं चिडणं, ओरडणं, सगळं सगळं आठवलं. नातेवाईकांचं तिच्याकडे पाठ फिरवणं, जोडलेले नात्याचे धागे जोडण्याचा प्रयत्न. तू बाईच्या जन्माला आली, पण तुझी हिंमत मर्दाची आहे, असं तिला म्हणणारी फुलं आठवली. बाई म्हणजे फक्त तिचा देह सगळ्यांना दिसतो, त्या देहातलं घाव सोसणारं मन जगाला दिसत नाही. इथं राहायला आल्या दिवसापासून जगन पिंपळाच्या पारावर घुम्यासारखा बसून राहायचा. सामानाचं पोतं ओढत लेकरांना संगती घेऊन स्मशानात येणारी गुंजा तिच्या डोळ्यांसमोर आली. गुंजा रिकाम्या घरात फिरून काही राहिलं नाही ना ते बघत होती. सामानाचं पोतं गुंजानं बाहेर काढलं. गुंजा पारावर जरा टेकली. गाव वस्ती सोडून मसनात राहायच्या गोष्टी करून राहिली. पागल झाली का तू, फुला म्हणाली होती तिला. सरण जळत होतं तिथे ती आली. तिने हात जोडले. मनातल्या मनात त्या स्मशानाच्या हवेत असलेल्या, तिथल्या वातावरणात वावरणाऱ्या त्यांचं अस्तित्व तिथे जाणवून दिल्यानंतर तिच्यावर छत्रछाया धरणाऱ्या, स्मशानाच्या चराचरात भरून राहिलेल्या अनाम आत्म्यांना तिने दंडवतच घातला. एक हलकासा निश्वास तिच्या कानांना स्पर्श करून गेला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. समोरचं जळणारं सरण, पलीकडची खोल खोल विहीर, स्मशानाच्या सुरुवातीला उभी असलेली हिरवी गर्द झाडं, जटा पिंजारलेला वड, स्मशानाच्या चारही बाजूनं रिंगण कोरलेलं राहणार, या सगळ्यात ती कुठे होती? या पसाऱ्यातला एक बिंदू, एक छोटासा ठिपका. मरणाची अनंत यात्रा सुरूच राहणार. गुंजा गुंजा हे सारं आता मागे पडणार. पुन्हा नवा डाव मांडायचा, नव्या मातीत स्वतःला रुजवण्यासाठी धडपडायचंय. श्रोते मित्र हो, ज्योती पुजारी लिखित अनंत यात्रा ही एका स्त्रीच्या जिद्दीची, चिकाटीची, आयुष्याला धाडसानं भिडणाऱ्या वृत्तीची गाथा तुम्ही ऐकत होतात. ही गाथा आज या इथे 16व्या भागात संपली. ही गाथा तुम्हाला आवडली असेल, या गाथेचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. एका स्त्रीच्या जिद्दीची ही गाथा महाराष्ट्रातल्या घरोघर पोचेल याची दक्षता घ्या. मित्रहो, पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कादंबरीसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.